न्दस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितं हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगे राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर आपल्या सर्वांचा इस्कॉन लातूर येथे हार्दिक स्वागत आहे की आपण सगळ्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी एक आध्यात्मिक सत्संगात भाग घेण्यासाठी उपस्थित झाला। तर आता आपण बघितलं तर हा काळ जो आहे एक उत्सवाचा काळ आहे। काही दिवसांपूर्वी आपण प्रथम बलराम जयंती साजरी केली, जन्माष्टमी साजरी केली आणि आता काही दिवसात आपण राधाष्टमी करणार आहोत। त्या अनुषंगाने आपण चर्चा करूया। तर तीन वैष्णव आपल्या परंपरेतले महान सण जे मुख्य सण जे की बलराम जयंती आहे, जन्माष्टमी आहे आणि श्रीमती राधाराणींचा प्राकट्य दिन आहे। त्याच्यामध्ये कसं आहे की जर आपल्याला भगवंताविषयी व्यवस्थित समजून घ्यायचं असेल, म्हणजे भगवान श्रीकृष्णांना जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्याची काय पद्धती आहे हे आपण प्रथम समजावून घेऊ। त्याच्यात सांगितलं जातं की जशी प्रथम बलराम जयंती येते तर बलरामजी जे आहेत त्यांची कृपा सर्वात प्रथम आपल्याला प्राप्त होणं अत्यंत आवश्यक असते। म्हणजे इथे तुम्ही जो श्री विग्रह आहे, मूर्ती आहे, तर त्याच्यामध्ये निताई आहे आणि गौरंग महाप्रभू आहेत। तर निताई म्हणजेच बलदेवजी जे आहेत ते कलियुगामध्ये नित्यानंद प्रभूंच्या रूपामध्ये प्रकट होतात। तर सर्वात प्रथम आपल्याला आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये नित्यानंद प्रभूंची कृपा म्हणजेच बलदेवांची कृपा अत्यंत आवश्यक असते। त्याच्यानंतर आपल्याला चैतन्य महाप्रभूंची कृपा अत्यंत आवश्यक आहे। आणि जेव्हा ह्या दोघांची कृपा आपल्याला प्राप्त होते तेव्हा श्री श्री राधाकृष्ण त्यांची आपण कृपा प्राप्त करू शकतो। तर हा क्रम जो आहे अतिशय महत्त्वाचा क्रम आहे। आणि ह्या क्रमाप्रमाणे आता कोणी कार्य केलेत तर आपले जे एक महान आचार्य आहेत रघुनाथदास गोस्वामी, तर त्यांच्या जीवनामध्ये अगदी स्पष्टपणे हा आपण क्रम पाहू शकतो। तर रघुनाथदास गोस्वामी आहे, त्यांची फार तीव्र इच्छा होती की मी
चैतन्य महाप्रभूंच्या सेवेमध्ये निमग्न व्हायला पाहिजे. परंतु काय होत असेल की त्यांना संधीच प्राप्त होत नव्हती. म्हणून ते प्रथम काय असतं की एकदा नित्यानंद प्रभूंना भेटण्यासाठी पाणीहट्टी या ठिकाणी जातात. त्या ठिकाणी जो दही चिडा म्हणून निर्जल एकादशी नंतरचा जो एक मोठा उत्सव असतो, त्या उत्सवात ते भाग घेतात आणि त्या उत्सवाचं सगळं संयोजन करतात. आणि त्यावेळेला नित्यानंद प्रभू आहेत ते संतुष्ट होऊन सांगतात की भविष्यात तुम्हाला चैतन्य महाप्रभूंची कृपा प्राप्त होईल. आणि नेमकं त्याप्रमाणे घडतं. मग एक संधी जेव्हा प्राप्त होते तेव्हा रघुनाथदास गोस्वामी आहेत ते आपल्या गृहस्थ जीवनाचा त्याग करून ते पुरुषोत्तम क्षेत्र जगन्नाथपुरीमध्ये जातात आणि त्यांना चैतन्य महाप्रभूंची कृपा प्राप्त होते. आणि ज्या वेळेला चैतन्य महाप्रभू अंतर्धान होतात तर ते अंतर्धान झाल्यानंतर रघुनाथदास गोस्वामी आहेत ते जगन्नाथपुरीमध्ये राहू इच्छित नाहीत. तर ते मग गोवर्धनमध्ये वृंदावनात येतात. तर त्यावेळेला मग त्यांना राधाकृष्णांची कृपा जी आहे ती प्राप्त होते. ते हा जो क्रम आहे अतिशय महत्त्वाचा क्रम आहे. आणि हे जे आहे ते आपल्या आचार्यांनी दाखवून दिले, साक्षात भगवंतांनी पण हेच सांगितले. म्हणजे काय असतं तर नित्यानंद प्रभू जे आहेत किंवा बलदेव जे आहेत तर आपले जे गुरु असतात ते त्यांचे प्रतिनिधी असतात. आपल्या गुरूंना जी शक्ती प्राप्त होत असते ते नित्यानंद प्रभूंकडनं आणि बलदेवांकडून प्राप्त होत असते. आणि त्याच्यामुळे ह्या गुरुतत्वानी आपल्याला हा जो क्रम सांगितलाय तर सगळ्यात प्रथम काय तर या ठिकाणी जे गौरनिताई आहेत तर नित्यानंद प्रभूंना आपण प्रथम त्यांची महिमा ऐकून घ्यायची, त्यांच्या आदेशानुसार कार्य करायचं जेणेकरून चैतन्य महाप्रभू प्रसन्न होते. आणि मग या दोघांच्या कृपेमुळे मग आपण राधाकृष्णांची पूजा व्यवस्थित करू शकतो. तर हा अत्यंत महत्त्वाचा जो आहे तो विभाग आहे की जो आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर मुख्य जे गुरु असतात ते गुरु अतिशय नम्र असतात. तर गुरुचा सगळ्यात महत्त्वाचा गुण काय असेल तर तो नम्रता. म्हणजे ज्याच्याकडे एवढी सगळी गुण आहेत, शक्ती आहेत, परंतु ते अतिशय स्वतःला नम्र समजतं. जसं कृष्णदास कविराज गोस्वामी आहेत की ज्यांनी चैतन्य चरितामृत ग्रंथ आहे तो ग्रंथ लिहिला. आता तो ग्रंथ लिहिण्यासाठी साक्षात नित्यानंद प्रभू आहेत त्यांनी त्यांना आदेश दिला की तू वृंदावनामध्ये जा. आणि वृंदावनात गेल्यानंतर ते राधाकुंड या स्थानी येतात. राधाकुंड या स्थानी रघुनाथदास गोस्वामी आहेत ते दररोज चैतन्य लीला करत असत. तिथे रूप आणि सनातन गोस्वामी येऊन राहत आणि त्या दोघांच्या सर्व वैष्णव समुदायासमोर रघुनाथदास गोस्वामी चैतन्य लीला करत. तर ती जी लीला कथन केली तीच ग्रंथरूपामध्ये कृष्णदास कविराज गोस्वामींनी लिहून ठेवली. त्याच्यामध्ये कसं असतं की जो आचार्य असतो तर ते प्रचार करतात तर त्यांचे शब्द आणि त्यांचं वैयक्तिक आचरण हे दोन्ही अत्यंत आवश्यक असतं. मग आचार्य कोण असतो की त्याचं जे काही उपदेश आहेत ते आपल्या अधिकृत शास्त्रानुसार असतं आणि तो व्यक्ती फक्त केवळ बोलतच नाही तर त्याच्या आचरणाने सुद्धा तो जे तत्वज्ञान साधतो त्या तत्वज्ञानाचं ते पालन करत असतं. तर याच्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं असतं. तर जी आपल्याला भगवंताची कृपा आवश्यक असते तर ती कृपा आपल्याला गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त होत असते. भगवंत स्वतः सांगतात की कोणीही डायरेक्ट त्यांच्याकडे जाऊ नाही शकत. भगवंताची जर कृपा प्राप्त व्हायची असेल तर त्याचा मार्ग आहे की
दास दासानुदास म्हणजे भगवंतांच्या भक्तांना आपण प्रसन्न केलं तरच भगवंत जे आहेत ते प्रसन्न होऊ शकतात. आणि याच्यामध्ये आता आपण काही चैतन्य चरितामृत मधली उदाहरणं पाहू की ज्याच्यात हे तत्व अतिशय सुंदर रीतीने सांगितले. तर कृष्णदास कविराज गोस्वामी त्यांचा भाऊ होता, तर त्यांची श्रद्धा चैतन्य महाप्रभूंवरती होती परंतु नित्यानंद प्रभूंवरती नव्हती. आणि त्यामुळे काय होतं की कृष्णदास कविराज गोस्वामींनी ते भाकीत केलं होतं की तू केवळ चैतन्य महाप्रभूंची महती गातोस पण नित्यानंद प्रभूंवरती तुझी श्रद्धा नाही तर तुझं भक्तीमध्ये पतन होईल भविष्यामध्ये. आणि नेमकं त्याच पद्धतीने होतं. दुसरं एक आहे, आपण उदाहरण पाहतो की रामायणामध्ये पण उदाहरण आहे की त्याच्यामध्ये द्विविध म्हणून एक वानर असतं. तो रामायणामध्ये प्रभू रामचंद्राच्या लीलेमध्ये हनुमंत सुग्रीव यांच्या सोबतीने रावणाविरुद्ध युद्ध करतो. म्हणजे स्वतःचा प्राण जो आहे ते प्रभू रामचंद्रांच्या सेवेमध्ये अर्पित करतो. परंतु त्याच्यामध्ये पण एक त्रुटी होती, ती म्हणजे काय तर ते प्रभू रामचंद्रांवरती विश्वास ठेवायचे पण लक्ष्मणावरती विश्वास ठेवत नव्हते. तर म्हणजे काय की लक्ष्मण आहे, बलदेव आहेत, नित्यानंद प्रभू हे एकच आहे, फक्त वेगवेगळ्या रूपामध्ये वेगवेगळ्या युगामध्ये वेगवेगळ्या रूपात ते प्रगट होतं. तर त्यांनी प्रभू रामचंद्राचा स्वीकार केला पण लक्ष्मणाचा स्वीकार नाही केला. आणि त्याचं भविष्यात काय झालं तर कृष्णलीलेमध्ये आपण पाहतो की तोच द्विविध आहे तर त्याचा वध आहे तो बलदेवजी करतात. तर तेव्हा आपण एकाला घ्यायचं आणि एकाला सोडून द्यायचं असं नाही चालू शकत. हा जो क्रम आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. तर भगवंताकडे जाताना आपल्याला स्पष्ट क्रम दिला आहे. प्रथम नित्यानंद प्रभूंकडे जा, ते अतिशय दयाळू आहे. गुरूंना त्यांच्याकडूनच शक्ती प्राप्त होत असते. ते प्रसन्न झाले आणि आपण चैतन्य महाप्रभूंची सेवा केली तर चैतन्य महाप्रभू प्रसन्न होतील. आणि या दोघांची कृपा मिळाल्यानंतर आपण राधाकृष्णांची सेवा व्यवस्थित करू शकू. तर यासाठी हा क्रम महत्त्वाचा आहे. आणखीन एक उदाहरण आहे की चैतन्य लीलेमध्ये मुरारी गुप्ता म्हणून एक भक्त होते. तर ते चैतन्य महाप्रभूंना भेटण्यासाठी आले. तर चैतन्य महाप्रभू बसले होते, नित्यानंद प्रभू बसले होते. तर मुरारी गुप्ता प्रथम चैतन्य महाप्रभूंना प्रणाम करतात आणि नंतर नित्यानंद प्रभूंना प्रणाम करतात. तर ते बघितल्यानंतर चैतन्य महाप्रभू जे आहेत ते नाखुश होतात आणि मुरारी गुप्तांना ते समजून येतं की मी दोघांना दंडवत केलाय पण क्रम काय ठेवलाय, पहिला महाप्रभू आणि नंतर नित्यानंद प्रभू. आणि मी असं केल्यानंतर चैतन्य महाप्रभूंच्या चेहऱ्यावरती नाराजी स्पष्ट दिसते. त्या दिवशी ते घरी जातात. घरी गेल्यानंतर पत्नीने दिलेलं प्रसाद ग्रहण करून जेव्हा झोपतात, झोपतेवेळी त्यांच्या स्वप्नामध्ये दिसतं की नित्यानंद प्रभू बलरामच्या रूपामध्ये प्रगट झालेले आहेत आणि चैतन्य महाप्रभू आहेत ते कृष्णाच्या रूपात प्रगट झाले. आणि हे समजल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा मुरारी गुप्ता चैतन्य महाप्रभूंना भेटण्यासाठी येतात तेव्हा चैतन्य महाप्रभू बसले असतात, नित्यानंद प्रभू बसलेले असतात. तेव्हा प्रथम मुरारी गुप्ता नित्यानंद प्रभूंना प्रणाम करतात आणि नंतर मग चैतन्य महाप्रभूंना प्रणाम करतात. ते पाहिल्यानंतर चैतन्य महाप्रभू खुश होतात. ते म्हणतात की आज तू शिष्टाचाराचं अगदी योग्य पद्धतीने पालन केलंस. तर हा क्रम जो आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे जो आपण लक्षात ठेवला पाहिजे की भगवंताकडे जाण्यासाठी आपल्याला लक्ष्मण म्हणा, बलदेव म्हणा किंवा नित्यानंद प्रभू यांची कृपा प्रथम प्राप्त करणं अत्यंत आवश्यक आहे. जर आपल्या मनाप्रमाणे आपण एकाला स्वीकारलं आणि दुसऱ्याला अस्वीकार केला तर भक्ती मार्गात आपण यशस्वी नाही होऊ शकणार. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की कृष्णाचं जे प्राकट्य लीला आहे
तर त्याच्यामध्ये त्यावेळेला कंस जो आहे तो अतिशय बलवान असा राक्षस असतो, त्याच्याकडे प्रचंड ताकद असते, तपस्या करून त्यांनी ते ताकद कमवलेली असते आणि त्याच्याबरोबर अनेक राक्षस त्याच्या सैन्यामध्ये असतात आणि ते पृथ्वीवरती द्वापर युगामध्ये विविध अत्याचार करत असतात आणि ते जे आहेत ते वसुदेवन देवकी आकाशवाणी ऐकल्यानंतर त्यांना तुरुंगामध्ये ठेवून देतात. आणि आपल्याला माहिती आहे की कसं कंस जो आहे तो अगदी निगृढपणे देवकीच्या 6 पुत्रांची हत्या करतो. आजही तुम्ही मथुरेत गेलात तर एक स्थान आहे, एक शिळा आहे की ज्या शिळेवरती आपटून कंसाने देवकीच्या 6 पुत्रांचा वध केलेला असतो. जेव्हा 7व्या वेळा देवकी गर्भवती राहते तेव्हा योगमाया आहे ती देवकीचा जो गर्भ आहे तो रोहिणीच्या गर्भामध्ये स्थानांतरित होते. म्हणजे काय होतं तर बलदेवजी जे आहेत ते रोहिणीच्या गर्भामध्ये प्रवेश करतात. प्रथम ते देवकीच्या गर्भामध्ये प्रकट होतात, देवकीचा गर्भ आहे ती जागा शुद्ध करतात आणि त्याच्यानंतर योगमायेच्या आश्रयाने ते रोहिणीच्या गर्भामध्ये स्थानांतरित होतात. तर याच्यामध्ये कसं आहे, आता ह्या ज्या गोष्टी आहेत या कशा काय घडतात या आपल्या भौतिक बुद्धीच्या पलीकडे आहेत. कारण आपण सध्या ज्या पद्धतीने प्रयोजन पाहतो त्या कल्पनेमध्ये ह्या गोष्टी पाहत नाही. तर काय असतं आपल्याला समजायला पाहिजे की बऱ्याचदा भगवंताचं जे प्राकट्य असतं ते सर्वसामान्य प्राकट्य समान नसतं. ते एक दिव्य पद्धतीने या जगामध्ये अवतीर्ण होत असतात. आपल्याला कसं असतं की आपल्याला आपल्या कर्मानुसार जन्म घ्यावा लागतो. आपल्याला काही स्वतंत्रता नसतं की कुठले मातापिता असतील, मातापिता कधी धनिक असतील किंवा मातापिता गरीब असतील, मातापिता विद्वान असतील किंवा अशिक्षित असतील. तर याचा आपल्याला काहीही स्वातंत्र्य नाही, आपल्याला निवड करता येत नाही. परंतु भगवंत ते अशा कर्माच्या नियमाच्या अधीन नसतात. ते स्वेच्छेने स्वतःच्या इच्छेने पाहिजे त्या वेळेला या भौतिक जगामध्ये प्रकट होतात. त्यांचं लीला कार्य केल्यानंतर ते या जगातून अंतर्धान होतात. तर याच्यासाठी आपल्याला गुरुची आवश्यकता असते. गुरु जे ते भगवंताचे प्रतिनिधी असतात. ज्या गोष्टी आपल्या भौतिक कल्पनेच्या किंवा आपल्या भौतिक बुद्धीच्या पलीकडच्या आहेत त्या गोष्टी समजावून सांगण्यासाठी आपल्याला गुरूंची आवश्यकता असते. नाहीतर काय होणार की अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला नेहमी अनाकलनीय वाटतात, आपल्याला अशक्य अशा कोटीतल्या वाटतात. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की जेव्हा बलदेव आहेत ते प्रगट होतात आणि त्याच्यानंतर मग देवकीच्या 8व्या पुत्राच्या रूपामध्ये साक्षात भगवंत प्रगट होतात. आणि त्यावेळेचं असं वर्णन आहे की जेव्हा भगवंत प्रगट होतात तेव्हा त्यांच्या भेटीसाठी जे ते व्यासदेव सारखे संत महात्मा आहेत ते जातात. कारण नारद मुनी आहेत, व्यास आहेत, ह्यांना हे माहिती असतं की आता ॲस्ट्रॉलॉजीच्या कॅल्क्युलेशननुसार ही वेळ आहे, ह्या वेळेला साक्षात भगवंत प्रगट होतात. त्यांना ते वेळ माहिती असते, स्थान माहिती असतं, परिवार माहिती असतो आणि मग ते त्यांच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी जात असतात. तर व्यासदेव सुद्धा भगवंताचं दर्शन घेण्यासाठी वृंदावनामध्ये येतात आणि भगवंतासाठी प्रार्थना करतात. भगवंताचं जे सुंदर रूप आहे ते पाहतात. नारद मुनी आहेत ते सुद्धा वृंदावनात येतात, ते सुद्धा बरसाण्यामध्ये जातात, श्रीमती राधाराणीचं दर्शन घेतात. तर आपण काय असतं की आपण या जगातल्या कुठली तरी एखादी अद्भुत गोष्ट पाहण्यासाठी प्रवास करतो. परंतु संत जे असतात
ते भगवंताचं, भगवंताच्या भक्तांचं किंवा आचार्यांचं दर्शन घेण्यासाठी प्रवास करतात. आणि सर्वसामान्य आपण भौतिक वादी मनुष्य काय करतो, तर कुठलं एक सुंदर इमारत असेल किंवा कुठलं एक नैसर्गिक अद्भुत गोष्ट असेल तर ती पाहण्यासाठी जात असतो. परंतु भगवंताचे जे भक्त आहेत ते नेहमी तीर्थस्थानांना भेटी देतात, त्याचबरोबर महान आचार्यांच्या भेटीसाठी जातात. आणि या भेटीमागचा उद्देश काय असतो की जेणेकरून आपल्याला अध्यात्मक ज्ञान प्राप्त होईल, आपण या भौतिक जगातल्या जन्ममृत्यू जरावादी या चक्रातून मुक्त होऊ शकू. तर आपण पाहू की बलराम जे आहेत त्यांची विशेषता अशी आहे की ते नेहमी भगवंतांबरोबर राहतात. तर आता भगवंताची जी लीला आहे ती वृंदावन, मथुरा आणि द्वारका या 3 विभागामध्ये आहे. तर आता कसं आहे की नंद महाराज यशोदा आहेत ते केवळ वृंदावन लीलेमध्ये आहेत. त्यानंतर रुक्मिणी जे ती द्वारका लीलेमध्ये आहे. त्याच्यामध्ये बलरामजी जे आहेत ते भगवंत कृष्णाबरोबर वृंदावन लीलेत होते, मथुरेच्या लीलेत होते आणि द्वारकेत पण होते. वास्तविक रोहिणी माता आहे ती सुद्धा वृंदावनात होती, त्यानंतर मथुरेत पण आली आणि द्वारकेत पण होती. परंतु जेव्हा भगवंत सांदीपनी मुनींच्या आश्रमात जातात, मध्य प्रदेशमध्ये जी जागा आहे जिथे सांदीपनी मुनीचा आश्रम होतो, त्यावेळेला फक्त कृष्ण आणि बलराम दोघेच एकत्र होते. तर बलरामजीचं कसं आहे की ते साक्षात भगवंत आहेत, परंतु ते श्रीकृष्णांची नेहमी सेवा करत असतात. तर हा जो आहे तो बलदेवांचा मुख्य भाग आहे. आणि ते सर्व भगवंताच्या वृंदावन लीला असो, मथुरा लीला असो किंवा द्वारका लीला असो, सतत त्यांच्याबरोबर राहून ते संकल्पात राहून अशा पद्धतीने लीला संपन्न करत असतात. आणि तुम्ही पाहिलं तर भगवंताची अशी सुमधुर लीला आहे. भगवंत आहेत ते भक्तांना आनंद देण्यासाठी वेगवेगळ्या लीला करतात. तसा एक आनंद वृंदावन चंपू म्हणून ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये सुंदर अशी वर्णन आहे की जिथे भगवंत आहेत ते एकदा माती खाण्याची लीला करतात. लहान मुलांचं असं असतं की लहान मुलं कधी कधी कळत नसतं, तेव्हा खेळता खेळता माती जे ते तोंडात घालतात. तर तसंच एकदा काय होतं की कृष्ण जे ते वृंदावनात ती व्रजरज आहेत ती आपल्या तोंडात घालतात. आणि मग बलराम आहेत ते यशोदा मातेकडे येऊन तक्रार करतात की कृष्णाने ती माती खाल्ली. तर त्यावेळेस जेव्हा यशोदा माता येते आणि कृष्णांचा हात पकडून त्यांना विचारते की तुम्ही माती का खाल्ली म्हणून, तर त्यावेळेला कृष्ण सांगतात की मी माती खाल्लीच नाही. आणि त्याचबरोबर मुख्य असं आहे की हे सगळे जे गोपबालक आहेत ते माझ्या विरुद्ध आहेत. मग त्याचं असं झालं की काही दिवसापूर्वी या सर्व गोपबालकांनी आपल्या घरातनं मिठाई जी आहे ती चोरून आणली होती आणि ते एकमेकांना दाखवून ती मिठाई खात होते. आणि मला सुद्धा त्यांनी मिठाई खाण्याचा आग्रह केला, पण मला ती मिठाई खाण्याची इच्छा झाली नाही, कारण ह्यांनी ती घरून चोरून आणली होती. तर मी त्याच्यात भाग घेतला नाही आणि मी त्यांचं हे जे गुपित आहे ते मी तुम्हाला सांगेन. तर मी त्यांची कंप्लेंट करण्या अगोदर त्या लोकांनी माझ्यावरती असा खोटा आरोप केला. ते कोण यशोदा माता हसते आणि ते म्हणते ठीक आहे, पण बलराम जो आहे हा तुझा मोठा भाऊ आहे, पण त्याचं पण असं म्हणणं आहे की त्याने पण तुला माती खाताना पाहिलं. तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात की तो पण त्यांच्यातच सामील झालाय, तो पण त्यांच्याबद्दलच एक आहे. आणि काय झालं होतं की 2 दिवसापूर्वी त्यांनी स्वतः पण माती खाल्ली होती आणि आता ती मी तक्रार तुमच्याकडे करीन
म्हणून अगोदरच त्यांनी माझ्या विरुद्ध तक्रार केली. तर अशा पद्धतीने केल्यानंतर मग यशोदा माता म्हणते की ठीक आहे, मग तू तुझं तोंड उघड, मी तुझ्या तोंडात पाहते. तर भगवंत म्हणतात की जबरदस्तीने ह्यांनी काय केलं, माती जी आहे ती माझ्या तोंडामध्ये कोंबून टाकली. तर असं म्हटल्यानंतर मग वास्तविक जेव्हा यशोदा माता त्यांच्या ह्याच्यात पाहते, तोंडामध्ये पाहते, तर तिला काय दिसतं, तर सर्व जी ब्रह्मांड आहेत, भौतिक सृष्टी आहे, ती भगवंताच्या मुखामध्ये त्यांना दिसते. आणि त्याच्यामध्ये तिला हे पण दिसतं की व्रजभूमी आहे आणि व्रजभूमीमध्ये भगवंत आहेत आणि यशोदा माता आहे ती त्यांच्या तोंडात बघते. हे पण दृश्य तिला त्याच्यामध्ये दिसून आलं. मग हे दृश्य दिसल्यानंतर काय होतं की यशोदा माता आहे तिच्या मनामध्ये थोडा ऐश्वर्याचा भाव निर्माण होतो की कदाचित माझ्या हातून चूक झाली आहे, हे जे बालक आहे हे काहीतरी दिव्य बालक असेल. तर अशा पद्धतीने एक सुंदर अशी भगवंताची जी लीला आहे, ही लीला अनेक ग्रंथांमध्ये वर्णित असते. आणि ही जी अशा प्रकारची सुंदर लीला आपण जेव्हा ऐकतो, त्यानंतर भगवंताची सुंदर चित्र आपण पाहतो, भगवंताच्या विविध उत्सवांमध्ये आपण भाग घेतो, याने भगवंताविषयीचं प्रेम जे ते आपलं हळूहळू वृद्धिंगत होत असतं. म्हणूनच काय असतं की भगवंताचे जे भक्त आहेत ते नेहमी भगवंताची कथा आहे ती एकमेकांच्या बरोबर बसून चर्चा करत असतात. आणि या चर्चेने काय होतं, तर भगवंताविषयीचं प्रेम आहे ते प्रेम वाढतं. त्याच्यानंतर असंच आणखीन एक लीला होते की दिवाळीच्या दिवशी दामोदर लीला होते, म्हणजे काय तर उखळबंधनाचे. की यशोदा माता आहे ती एके दिवशी म्हणते की आता कृष्णाच्या या खोडकर गोष्टी आहेत त्या भरपूर वाढत चालले, त्याला काहीतरी शिक्षा केली पाहिजे जेणेकरून तो भविष्यात अशा गोष्टी करणार नाही. आणि मग ती काय ठरवते की मी आता त्याला उखळाला बांधून ठेवीन. आणि मग उखळाला ते भगवान कृष्णाने ती बांधून ठेवते. त्यावेळेला मग भरपूर बाकी सगळे कृष्णाचे संगडी येतात, बलदेव येतात, ते ती गाठ सोडवण्याचा प्रयत्न करतात, पण कोणालाही ती गाठ सुटत नाही. आणि मग त्यांना पण भीती वाटते की कदाचित आपण गाठ सोडवायला गेलो आणि यशोदा माताने बघितलं तर ती आपल्याला पण शिक्षा करेल, म्हणून ते थोडे दूर जातात. आणि त्यावेळेला कृष्णांना वाटतं की ठीक आहे, आता मी आणखीन काहीतरी खोड्या करतो. मग ते काय करतात, ते उखळ जे आहेत तेच खेचत घेऊन जातात. नंद महाराजांच्या अंगणामध्ये 2 प्रचंड मोठे अर्जुनाचे वृक्ष असतात आणि त्या 2 वृक्षांच्या मधून हे उखळ ते खेचून घ्यायला निघतात. आणि काय होतं की त्या 2 वृक्षांमध्ये ते उखळ अडकतं आणि भगवंत ते खेचतात. ते दोन्ही वृक्ष आहेत ते धाड करून कोसळतात आणि खाली पडल्यानंतर त्या वृक्षांमधनं 2 दिव्य पुरुष प्रकट होतात, ज्यांचं नाव असतं नलकुबेर आणि मणिग्रीव असतं. तर ते गंधर्व पुत्र असतात. गंधर्व म्हणजे विशेष कुबेराचे पुत्र असतात. आणि त्यांचं कसं असतं की आता म्हणजे देवतांचा जो खजिनदार आहे, म्हणजे देवतांचं जे काही कोषाध्यक्ष आहेत, जो देवतांची सर्व संपत्ती सांभाळतो, असे जे कुबेर आहेत त्याचे हे 2 पुत्र होते. आणि त्याचबरोबर ते शिवाचे भक्त पण होते, शिवाची पूजा करायचे आणि शिवाचे जे अंतरंग पार्षद आहेत त्या पार्षदांबरोबर ते राहत असत. तर त्यांनी आता कुंती महाराजांची एक प्रार्थना आहे की जन्म ऐश्वर्य श्रुती श्रीदेव, तर या सर्व गोष्टी आहेत त्या व्यक्तीच्या अभिमानासाठी कारणीभूत ठरतात. तर काय म्हणजे जन्म म्हणजे की जेव्हा आपल्याला उच्च खानदानामध्ये कुळामध्ये जन्म होतो, त्यांचा जन्म देवतांच्या कुळांमध्ये आणि त्याच्यामध्ये विशेष म्हणजे कुबेराच्या घरात जन्म झाला होता.
देवता असल्याने सुंदर असं त्यांचं शारीरिक रूप सुद्धा होतं, त्याचबरोबर चांगलं त्यांच्याकडे ज्ञान होतं आणि अपार असं धन होतं. तर त्याच्यामध्ये काय असतं की आता आपण बघतो की म्हणजे भौतिक जगामध्ये या 4 गोष्टी आहेत, प्रत्येकाला हव्या असतात. आपल्याला वाटतं की आपल्याकडे भरपूर धन असावं, भरपूर धन असेल तर मग आपण एक चांगलं घर घेऊ शकतो, किंवा आपल्याला एक मोठी आलिशान गाडी घेऊ शकतो, किंवा चांगल्या प्रकारचं स्वादिष्ट अन्न खाऊ शकतो, किंवा उंची वस्त्रे की सुंदर अशी वेशभूषा करू शकतो, आणि अशा प्रकारे आपलं एक पारिवारिक जीवन आहे ते चांगलं होऊ शकतं. पण त्यासाठीच मग लोक काय करतात की शिवाची पूजा करतात किंवा दुर्गाची पूजा करतात, जेणेकरून त्यांना धन प्राप्त होईल. पण वास्तविक त्यांनी बघितलं पाहिजे की धनाच्या अपेक्षेसाठी जेव्हा लोक शिवजींकडे जातात आणि शिवजींना संतुष्ट करून त्यांना धन प्राप्त होतं, पण साक्षात शिवजी कसे राहतात, तर शिवजींनी स्वतःसाठी घर पण नाही मानलं की जे तुम्हाला अमर्याद भौतिक ऐश्वर्य देऊ शकतात, पण स्वतःसाठी ते काय करतात, ते स्वतःसाठी एका झाडाखाली राहतात. त्यानंतर केवळ एक हरणाचं जे चामडं असतं तर त्याचंच एक वस्त्र लावून घेतात आणि कुठल्याही प्रकारचं सुशोभित काही करून घेत नाही. तो स्वतः जे ते अतिशय म्हणजे कमी भौतिक ऐश्वर्यात राहतात. म्हणजे त्यांच्याकडे एवढी काही रावण त्यांचा भक्त, तर रावणासाठी त्यांनी काय केलं तर पूर्ण सोन्याची लंका दिली, व तुला काय पाहिजे तेवढं सोनं घे. प्रत्येक गोष्ट लंकेतली ती सोन्यापासून बनली होती. म्हणजे आपण जसं बांधकामात मातीच्या विटा वापरतो तसे ते लोक सोन्याच्या विटाने बांधकाम करायचे. ते एवढं ऐश्वर्य रावणाला दिलं, पण रावणाला थोडं तरी विचार करायला पाहिजे होतं की ह्यांनी स्वतःसाठी काहीच ऐश्वर्य का घेतलं नाही आणि ह्यांना आनंद कशात प्राप्त होतो. तर ह्यांना आनंद हे हरिकीर्तनात प्राप्त होतं की स्वतः शिवजी आहेत ते स्वतःच्या भौतिक ऐश्वर्याबद्दल कधीच काही फिकीर करत नाहीत, पण इतरांना माहिती पाहिजे असते तर ते आपोआप देऊन टाकतात. त्याच्यामध्ये आपण बघायला पाहिजे की खरं जे ऐश्वर्य आहे किंवा खरं आपलं जे काही गोष्ट आपल्याला खरोखर आपल्याला संतुष्ट करू शकतं, तर ते केवळ भगवंताचं हरिनाम जे ते आपल्याला खरं संतुष्ट करू शकतं. तर त्याच्यासाठी आपण पाहतो की संत महात्मा जे आहेत ते नेहमी हरिनामामध्ये मग्न असतात. परंतु लोक काय असतात की कुठल्या ऐश्वर्याच्या मागे लागतात, धनसंपत्तीच्या मागे लागतात, किंवा काही लोकांना उच्च पद हवं असतं. तर आपण बघतो की काही राष्ट्रांमध्ये असं आहे की काही काळासाठी आता व्यक्ती पंतप्रधान किती काळ राहू शकतो, काही वर्ष राहतो. काही राष्ट्रांमध्ये आपण पाहतो की पंतप्रधान आहे, 4 वर्ष पंतप्रधान म्हणून राहिला आणि नंतर पंतप्रधान पण तुरुंगात टाकतात. किंवा आफ्रिका देशामध्ये तुम्ही बघितलं की बऱ्याच वेळा तिथे सत्ता जी आहे त्याची उलथापालथ होते. आता कधी कधी आफ्रिकेमध्ये एखादा देशाचा राजा असतो आणि राजाच्या अवतीभोवती जी सगळी मंडळी असतात, तर त्यामुळे काय असतं की राजाकडनं काही घ्यायचं असेल तर त्यांची जे काही मंत्रिमंडळ असेल, सल्लागार आहेत, तर त्यांच्याबरोबर दोस्ती ठेवली तर आपल्याला फायदा होऊ शकतो. म्हणून राजाबरोबर जे पदसिद्ध लोक असतात त्यांच्याशी लोक मैत्री करतात. परंतु असं होतं की त्या ह्याच्यामध्ये विद्रोह होतं आणि दुसरा जो मिलिटरीचा इन्चार्ज असतो तो राजा बनतो. मग त्यावेळेला पूर्वीचा राजा आणि राजाच्या संबंधित असलेले त्याचे सगळे मित्र वगैरे आहेत ते तुरुंगात जातात. त्यामुळे काय असते की या भौतिक जगामध्ये भौतिक संपत्ती किंवा कुठलंही पद आहे हे क्षणिक असतं, त्याच्या मागे जाऊन आपल्याला काही फायदा होत नाही.
आणि ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीकडे अशा प्रकारे धन असतं, पोझिशन असतं, अहंकार झाल्यामुळे दुसरी गोष्ट काय असतं तर त्याच्या हातून अपराध घडू शकतं. आणि नेमकंच तेच मणिग्रीव आणि नलकुबेर यांच्या हातून घडलं होतं की त्यांना सुंदर असा देह प्राप्त झाला होता, ऐश्वर प्राप्त झालं होतं आणि ते स्वर्गामध्ये सुंदर अशा नदीमध्ये त्यांच्या स्त्रियांबरोबर क्रीडा करण्यात मग्न होते. त्याच वेळी नारद मुनी ते येतात आणि नारद मुनींना ते कुठल्याही प्रकारचा आदर दाखवत नाही. आणि मग नारद मुनी त्यांना शाप देतात, परंतु हा शाप पण त्यांच्यासाठी वरदान असतो, कारण त्यांना वृंदावनात वृक्ष होण्याचं भाग्य लाभतं. त्याचबरोबर श्रीकृष्णांची बाल्यलीला आहे ती पाहण्याचं भाग्य लाभतं आणि श्रीकृष्णांच्या हातातून त्यांचा उद्धार होतो आणि भविष्यामध्ये ते श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये मग्न होऊन जातात. त्याच्यासाठी आपण लक्षात ठेवायला पाहिजे की ज्या ज्या वेळेला गर्व हृदयात होतो तो गर्व जो आहे तो आपल्या आध्यात्मिक पतनाचा कारण ठरतो. आणि जेवढं आपल्याकडे जास्त असतं तेवढं आपल्याला अधिक जास्त गोष्टीची आवश्यकता असते. भौतिक गोष्टीचं लक्षण असं आहे, तुमच्याकडे कितीही संपत्ती आली तरी ती तुम्हाला कमीच वाटते आणि आपल्यापेक्षा जास्त संपत्ती इतरांकडे आहे तर तेवढी संपत्ती आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपण प्रयत्न करत राहतो. तर हा जो आहे हा अतिशय महत्त्वाचा संदेश जो आहे तो आपल्याला नलकुबेर आणि ह्याच्यातनं कथेतनं आपल्याला दिसू शकतो. त्याच्यात आपण बघायला लागतं की आता नलकुबेर आहेत, मणिग्रीव आहेत, त्यांना भगवंताची कृपा प्राप्त झाली, पण तू कशा प्रकारे प्राप्त झाली तर नारद मुनींकडून ती प्राप्त झाली. म्हणून आपल्याला भगवंताच्या कृपेसाठी भगवंताच्या भक्तांची कृपा जी आहे ती प्रथम आवश्यक असते. त्याच्यामध्ये असं असतं की गुरुतत्व जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे, आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. कारण बऱ्याच जणांना आपण जेव्हा प्रचार करतो तेव्हा एक प्रश्न जो आहे तो नेहमी आपल्याला लोक विचारतात की तुम्ही मला देव दाखवू शकता का किंवा देवाचा अनुभव करू शकता का. तर आता ही गोष्ट अशी झाली तर आपल्याला माहिती की देव म्हणजे जे आहे तो त्याचं रूप आध्यात्मिक असतं आणि आपण आपल्या भौतिक इंद्रियाने ते आध्यात्मिक रूप पाहू नाही शकत. परंतु तरीसुद्धा लोकांचा हा हट्ट असतो की आम्हाला आमच्या याच देहामध्ये किंवा आमच्या डोळ्यांनी आपल्याला भगवंताचा अनुभव आला पाहिजे किंवा भगवंत दिसले पाहिजे. परंतु आपण पाहू की भगवंताची एक गोष्ट आहे, परंतु या जगामध्ये अनेक महान पुरुष आहेत. तर त्या महान पुरुषांचं तरी आपल्याला ओळख आहे का? आपण ओळखू शकतो की बाबा हा व्यक्ती हा सद्गुरू आहे किंवा हा महापुरुष आहे. तर आपण साधा आपल्यासारखे जे लोक आहेत त्या लोकांमधला फरक आपण नाही समजू शकत की हा व्यक्ती सामान्य व्यक्ती आहे की हा व्यक्ती खरोखरच सद्गुरू आहे. हा जर फरक आपल्याला नाही कळत असेल तर आपण भगवंतांना कसं ओळखू शकतो? त्याच्यामध्ये असं आहे की दुर्योधनाच्या समोर तर साक्षात भगवंत होते आणि व्यासदेवांसहित अनेक संतांनी दुर्योधनाला सांगितलं होतं की श्रीकृष्ण आहे ते पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहे, परंतु तरीसुद्धा त्याचा विश्वास नाही बसला. त्याच्यासाठी काय असतं की आपल्याला समजायला पाहिजे की आपली अजून योग्यता नाही आहे. मग योग्यता कशी प्राप्त होईल? तर जेव्हा आपण गुरुची सेवा करू, त्यांनी दिलेल्या आदेशाचं पालन करू, गुरुच्या चरणाशी बसून भगवत तत्वाविषयी चर्चा करू, गीतेच्या तत्वज्ञानाबद्दल चर्चा करू, भागवतमधल्या गोष्टींबद्दल चर्चा करू, त्याच्यानंतर जे आध्यात्मिक तत्व आहेत ती समजावून घेण्याचा प्रयत्न करू. कारण ह्या सर्व गोष्टी गुरूंना माहिती असतात,
कारण ते अधिकृत गुरुशिष्य परंपरेत आले. त्याच्यानं समजलं पाहिजे की भगवंत म्हणजे त्यांची तुलना एका मौल्यवान मण्याशी आपण करू शकतो, आणि गुरु जो आहे तो ज्याला आपण जवाहीर म्हणतो किंवा जो दागिने देतो त्याच्याशी त्याची तुलना करण्यात येते. की जो जवाहीर असतो त्याला खऱ्या हिऱ्याची किंमत माहिती असते. आपल्या समोर जर नकली हिरा आणि खरा हिरा ठेवला तर आपल्याला त्यातला फरक नाही समजू शकत. परंतु जो हिऱ्याचा व्यापारी आहे त्याला मात्र हिऱ्याची पारख असते. तो असली हिरा आणि नकली हिऱ्यातला फरक जाणू शकतो. तर तशाच प्रकारे गुरु महाराज जे आहेत ते भगवंत कोण आहेत ते माहिती आहेत, आणि तेच आपल्याला भगवंताकडे घेऊन जाऊ शकतात. त्याच्यासाठी आपल्याला गुरुच्या मार्गदर्शनाची अत्यंत आवश्यकता असते. आणि ज्या प्रकारे आपली योग्यता असेल त्यानुसार गुरु जे आहेत ते आपल्याला मार्गदर्शन करतात, सेवा करतात, आणि आपल्यातली अशुद्धता आहे ती नष्ट करतात. आणि हळूहळू गुरूंची सेवा केल्यानंतर आपण ते भगवंतांना पाहण्यासाठी योग्य बनू शकतो. तर कोण जर आपल्याला विचारलं की बाबा मला भगवंताचा अनुभव घ्यायचा आहे किंवा मला भगवंतांना पाहायचं आहे, तर त्याच्यासाठी अधिकृत विधी आहे. सर्वात प्रथम तुम्ही गुरूंना शरण जा. जे गुरु जे अधिकृत गुरुशिष्य परंपरेतले गुरु आहेत त्यांना तुम्ही शरण जा. त्या गुरूंची लक्षणे जी आहेत ती भागवतामध्ये वर्णित आहेत की खऱ्या सद्गुरूची लक्षणं काय आहेत. त्याच्यानंतर त्याच्याकडे जाऊन नम्रतेने शरणागती करा. त्याच्याकडे जाऊन तुम्ही प्रश्न विचारा, त्यांची तुम्ही सेवा करा, आणि हे केल्यानंतर तुमच्यात ते योग्यता निर्माण होईल जेणेकरून तुम्ही भगवंताच्या अस्तित्वाचा अनुभव करू शकाल. तर याच्यासाठी मन जे आहे ते गुरुसेवेवरती पूर्णपणे केंद्रित असायला हवं. बऱ्याचदा कसं असतं की मनाचा स्वभाव काय असतं की मन एखादी गोष्ट स्वीकार करते आणि काही क्षणानंतर त्या गोष्टीचा अस्वीकार करते. तर स्वीकार अस्वीकार हा मनाचं लक्षणच आहे. आणि त्यामुळे आपण काय करत असतो की वेगवेगळ्या ठिकाणी जातो, वेगवेगळ्या ठिकाणावरून वेगवेगळी माहिती गोळा करतो, पण एका ठिकाणी कुठे श्रद्धा ठेवत नाही. म्हणजे आपल्याला वाटलं तर आपण कधी या संन्यासाकडे जातो, आपल्याला वाटलं तर कधी त्या बाबाकडे जातो, नंतर आणखीन कुठल्या फकीराकडे जातो. तर आपण काय असं असतं की जसं आपण एखादी गोष्ट खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या दुकानात जातो, तर बरेच जण काय करतात की वेगवेगळ्या ठिकाणी जातात परंतु श्रद्धा मात्र कुठेच ठेवत नाहीत. आणि मग अशा व्यक्तीला जे त्याला गुरु किंवा भगवंत कधीच प्राप्त होत नाही. त्याच्यासाठी काय असलं पाहिजे तर एका ठिकाणी ज्या वेळेला आपल्याला अधिकृत गुरु शिष्य परंपरा सापडेल त्यावेळेला पूर्ण गुरुवरती श्रद्धा ठेवायला पाहिजे, आणि त्या श्रद्धेच्या मूल्याने आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकते. तर आपण काय असतं की आपण आध्यात्मिक मार्गावरती चालणारे साधक आहोत. जसं शाळेमध्ये आपण जातो तेव्हा आपण विद्यार्थी असतो आणि शिक्षकांकडनं ज्ञान ग्रहण करतो. तर जसंच आध्यात्मिक मार्गावरती चालणाऱ्या व्यक्तीला साधक असं म्हणतात. आणि साधकाने आपलं पूर्ण हृदय आणि मन जे ते गुरुच्या आदेशावरती केंद्रित करायला हवं. आणि तसं जर आपण केलं तर आपण नक्कीच आपल्या अध्यात्म जीवनामध्ये संतुष्ट होऊ शकतो. तसं एकदा श्रील प्रभुपाद आहेत ते आपल्या मायापूरमध्ये होते. तर मायापूरमध्ये त्यांना एक कल्याण नावाचा त्यांचा बंगाली भक्त आहे जो ब्राह्मण दीक्षित होता, तो त्यांना भेटण्यासाठी आला. आणि प्रभुपादांनी त्याला त्याच्याविषयी विचारलं, त्याच्या परिवाराविषयी चौकशी केली.
आणि सगळी चौकशी झाल्यानंतर कल्याण म्हणून जे जो प्रभुपादांचे शिष्य होतात त्यांनी प्रभुपादांना विचारलं की माझा सिद्ध देह काय. तर त्यावेळेला काय झालं की प्रभुपाद आहेत त्यांना फार राग आला. तेव्हा त्यांनी प्रभुपादांनी काय सांगितलं की बरेच जे चुकीच्या मार्गाने दाखवत जातात ते दीक्षेच्याच वेळी शिष्याला सिद्ध देहाविषयी माहिती देतात, परंतु आपल्या रूपानुगा परंपरेमध्ये आपण जे स्वतः रूप गोस्वामीचे अनुयायी आहोत तर त्याच्यामध्ये काय सांगितले की प्रथम आपण साधना भक्ती केली पाहिजे. साधना भक्ती केल्यानंतर आपल्यात योग्यता येईल आणि ज्या वेळेला आपण त्या योग्यतेचा होऊ त्यावेळेला आपले गुरु जे आपली गोलक वृंदावनातली जी सेवकाची स्थिती आहे ती ते देतं. त्याच्यावरनं स्पष्ट काय आढळून येतं की आपण सगळ्यात प्रथम हे बघितलं पाहिजे की श्रील प्रभुपाद त्याला सांगतात की ज्या वेळेला तू त्या योग्य क्वालिफिकेशनचा होशील, त्या योग्यतेचा होशील, त्यावेळेला मी स्वतः येऊन तुला ती गोष्ट सांगेन. त्याच्यामध्ये काय आपण दिसून येतं की श्रील प्रभुपाद जे आहेत ते नेहमी आपल्यासाठी उपलब्ध आहेत. योग्य वेळ येईल तेव्हा ते आपल्याला नक्कीच मदत करतील आणि आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता नाही. तर आता आपल्या हातात काय आहे तर शिष्य या नात्याने साधना भक्ती करणं हे आपल्या हातात आहे. तर याच्यासाठी जो भाग्यशाली साधक आहे, जो गुरुवरती परमनिष्ठा ठेवतो, गुरुवरती कुठल्याही परिस्थितीवरती अत्यंत प्रामाणिक राहतो, तर हे जे आहे ते म्हणजे त्याचं काय असतं की जी गुरुभक्ती आहे ती आपल्याला भगवत भक्तीकडे घेऊन जात असते. तर ह्याच्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता तुम्ही बघितलं तर श्रील प्रभुपाद आहेत ते श्रील प्रभुपादांचे जे वडील जे गौरमोहन डे होते तर ते कलकत्त्यामध्ये कापडाचे व्यापारी होते. त्यांचं कापडाचं एक दुकान होतं आणि ते आपल्या परिवारासह कलकत्त्यामध्ये राहत असत. आणि गौरमोहन डे ते त्यांची एक सवय काय होती, ते आपल्या घरी नेहमी अनेक साधू संतांना बोलवत असत, त्यांना प्रसाद देत असत आणि प्रसाद घेऊन झाल्यानंतर काही दक्षिणा दिल्यानंतर गौरमोहन डे ते साधूंना विनंती करत असत की माझा मुलगा अभय म्हणजे जे पुढे भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद आहेत ते श्रीमती राधाराणीचे भक्त होतील असा तुम्ही त्यांना माझ्या मुलाला आशीर्वाद द्या. आणि आपण पाहतो की भविष्यामध्ये श्री प्रभुपाद जे आहेत ते ज्या ज्या गोष्टी करतात तर प्रभुपाद काय सांगतात की मी बऱ्याचशा गोष्टी माझ्या वडिलांकडून शिकलो. की माझे वडील जे आहेत ते नेहमी भगवंताच्या विग्रहाची पूजा करत, त्याचबरोबर सर्व सणांसाठी जे आहेत ते राधा गोविंद मंदिर आहे त्या मंदिरात मला घेऊन जा. आम्ही जे आहेत ते रथयात्रा साजरा करत असो, भगवंतासाठी जे आहेत ते नैवेद्य देत असो आणि साधू संतांची सेवा करत असो. तर या सर्व गोष्टी मी माझ्या वडिलांकडनं शिकलो. तर गौरमोहन डे ते नेहमी काय सांगत की माझा मुलगा जो आहे तो श्रीमती राधाराणीचा प्रामाणिक सेवक होईल, त्याचबरोबर भागवतमचा प्रचारक होईल आणि हरिनाम संकीर्तन करण्यासाठी मृदुंग वाजवण्यामध्ये तरबेज होईल. तेवढीच एक वडील नात्याने, पित्याच्या नात्याने आपल्या मुलांकडनं त्यांची ही अपेक्षा होती. आणि तसं बघितलं तर हीच जी आहे ती खरी अपेक्षा आहे. एखाद्या पालकाने जर आपला मुलगा खरोखरच जर भगवत भक्तीमध्ये यशस्वी झाला तर तो त्याचं पण आयुष्य यशस्वी करतो आणि त्याचबरोबर पूर्ण
जे आपलं घराणं आहे किंवा आपल्या ज्या पूर्वीच्या पिढ्या आहेत त्या सर्वांचा सुद्धा उद्धार करतो. जसं आता सुंदर जो चित्रपट आला आहे की महानरसिंहदेव, की ज्याच्यामध्ये नरसिंगाची लीला जी आहे वर्णित आहे. तर त्या नरसिंग लीलेमध्ये आपण हेच पाहतो की ज्या वेळेला हिरण्यकश्यपूचा वध होतो, नरसिंह भगवंत अतिशय क्रोधित असतात. त्यानंतर प्रल्हाद महाराजांच्या प्रार्थनेने नरसिंह महाराज शांत होतात आणि नरसिंह भगवंत प्रल्हाद महाराजांना प्रोत्साहित करत असतात, तू काहीतरी वरदान माग. तर प्रल्हाद महाराज फक्त एकच वरदान मागतात की मला सतत तुमची जन्माजन्मनी जी आहे ती तुमची सेवा प्राप्त व्हावी. आणि आणखीन पुन्हा विचारल्यानंतर ते सांगतात की माझे जे वडील आहेत हिरण्यकश्यपू ज्यांची आपण हत्या केली त्यांचा उद्धार व्हावा. तर त्यावेळेला नरसिंह भगवंत सांगतात की त्यांचाच काय पण त्यांच्या 7 पिढ्यांचा सुद्धा उद्धार होईल आणि त्याचबरोबर भविष्यामध्ये तुमच्या घराण्यात जो कोणी व्यक्ती येईल त्या व्यक्तीची मी हत्या करणार नाही. तर अशा पद्धतीने एक यशस्वी जीवन जे ते म्हणजे भगवंताचं भक्त बनणं. तर हा असा सुंदर वर्षाचा हा कालावधी आहे की याच्यातून कालावधीमध्ये आपल्याला बलराम जयंती, कृष्ण जयंती आणि श्रीमती राधाराणीची जयंती एकत्र साजरा करण्याचा जो आहे ते भाग्य मिळतं. तर यांची जर कृपा प्राप्त करायची असेल तर सगळ्यात प्रथम आपण गुरु महाराजांना प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न करायला हवे. आणि ज्या वेळेला आपण गुरूंना प्रसन्न करतो तेव्हा आपल्याला नित्यानंद प्रभूंची लीला समजू शकते, चैतन्य महाप्रभूंची लीला समजू शकते आणि मग त्याच्यानंतर राधाकृष्णांची लीला आहे ती सुद्धा आपण समजू शकतो. तर हा क्रम लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या पद्धतीने जे साधक जातात ते नक्कीच यशस्वी होतात. अनेक आचार्यांनी आपल्या स्वतःच्या उदाहरणांनी हे आपल्याला दाखवून दिले की हा क्रम जो आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि या पद्धतीने आपण भगवंतांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करायचा. हरे कृष्ण.